नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी नाश्त्याची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। तुम्ही टिफिनला पण मुलांना देऊ शकता। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा सपाट वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे हे नुसतं मी बेसन पीठ घेतलेलं आहे, तुम्ही सगळे 2-2 चमचे पीठ टाकू शकता। कोणतं टाकायचं जरा मला कमेंट करा, मी तुम्हाला ते पण सांगेन। आता ह्याच्यात बघा थोडंसं गाजर घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून साल काढून खिसून घेतलेलं आहे। थोडंसं कोबी पातळ कापून घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, थोडंसं मी पनीर घेतलेलं आहे, बारीक चिरून कांदा घेतलेला आहे। हे फ्रेश आपलं आहे मका, त्याला थोडंसं मीठ टाकून मी उकडून घेतलेलं आहे, म्हणजे शिजवून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपण टाकून घेऊया। आता अजून तुमच्याकडे काय भाज्या असतात तर तुम्ही ते आवडीप्रमाणे टाकू शकता। आणि जी मुलं खात नाहीत का नाही ती पण मुले हे पराठा खातील, आणि एखादी जर नसेल तर नाही टाकलं तरी पण चालू शकतं। त्यात टाकायचे बघा 1 हिरवी मिरची, थोडंसं एकदम आलं आणि 2 पाकळ्या लसणाच्या बघा अशा पद्धतीत मी कुटून घेतलेल्या आहेत। त्याच्यामुळे काय होतं, चव छान येते। त्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ, त्यात टाकणार आहे मिरची पावडर, तिखटवाली पण कलरवाली पण आहे, आणि ह्याच्यामध्ये जी मिरची टाकलेली आहे ना कमी तिखटवाली आहे। थोडीशी हळद, छोटा अर्धा चमचा धने जिरे पावडर, मोठ्या चमच्यात मी घेतलेलं आहे। ह्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, आणि एकदम थोडीशी म्हणजे 3 ते 4 मिरी मी फक्त कुटून घेतलेली आहे ती बारीक। थोडं थोडं पाणी टाकायचे आणि आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचे। एकदम जास्त असं पाणी टाकू नका, थोडं थोडं पाणी टाका। मस्त असं बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला मी ह्यातलं सांगते, अशा पद्धतीत फक्त आपल्याला करून घ्यायचं। जर तुम्हाला हवं असेल का नाही तर तुम्ही ह्याचे आप्पे पण बनवू शकता। मग ह्याच्यामध्ये थोडंसं 1 चिमूटभर खायचा सोडा टाकायचा। तवा गरम करत ठेवला आणि त्याच्यावर मी थोडंसं तेल टाकणार आहे। तेलाच्या जागी तुम्ही बटर पण टाकू शकता। सगळीकडे असं चांगलं फिरवून घ्यायचं, आणि गॅस आहे मीडियम बरं का। आता हे आपल्याला टाकून घ्यायचे। अजून पण थोडंसं जरी पातळ केलं तरी पण चालू शकते बरं का, असं नाही की एवढंच पाहिजे। आणि जास्त मोठे मोठे करायचे नाहीत आपल्याला, छोटे छोटेच करायचे। ते नाश्त्यासाठी टिफिनला मस्त होईल। मुलांना सुद्धा काय होतं, असलं काय जर दिलं ना तर टिफिन वापस बिलकुल येणार नाही, पूर्ण खातील बघा। आता हे आपण चांगलं भाजून घेऊया, पलटी करून घेऊया आपण। आता हे बघा मस्त असं भाजलं जातं, एकदम खरपूस भाजून घ्यायचं बरं का। जास्त वेळ लागत नाही आणि झटपट टिफिनसाठी। तर पहिलं सगळं कापून जर ठेवलं का नाही, आणि जे मी मक्याचं बी टाकले अख्खं फ्रेश मका आहे, त्याला थोडंसं जर तुम्ही चॉपरमध्ये जरी बारीक केलं तरी चालू शकते, नाही तर थोडंसं कुटून जरी घेतलं तर चालेल। नाही तर मिक्सरला काय करायचं, बंचालो करून घेतलं तरी चालतं, असं अख्खं जरी टाकलं तरी चालतं। खालची साईड आपली भाजली का बघूया, बघा मस्त भाजलेली। आता ही जी साईड होती ना ती थोडीशी अजून अशी दाबून दाबून चांगली भाजून घ्यायची। ह्याच्यापेक्षा पण थोडंसं पातळ करू शकता। ते खालची साईड पण मी थोडीशी अजून भाजून घेते, कारण कच्चं नाही राहिलं पाहिजे। असं थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे। तुम्ही मुलांसाठी ना चीज पण टाकू शकता बरं का, जर असं जर खायचं असेल ना तर चीज पण टाका तुम्ही, छान लागेल। तर खालची साईड पण मी थोडी भाजते। खालची साईड पण बघा मी भाजली का बघूया, बघा मस्त भाजली गेलेली आहे। आता हा एवढा मोठा तवा आहे, तर 2-3 पण तुम्ही ठेवू शकता छोटे छोटे करून, मस्त असे होतील। आणि नाश्ता पण पोटभर होईल मुलांना, आणि हेल्दी आहे हे। तर अशा पद्धतीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत नाश्त्याच्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।